नमस्कार, मी दिनेश खांजी. आपण बघताय न्यूजडंका. असं म्हणतात की सत्य हे सूर्यप्रकाशा इतकं लखलखीत असतं, त्यामुळे फार काळ ते झाकून ठेवता येत नाही. कधी ना कधीतरी सत्य समोर येतच. मुंबईवर 26/11चा भीषण दहशतवादी हल्ला झाला तेव्हा केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त गृहसचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली आणि त्या समितीने असं म्हटलेलं आहे, राम प्रधान यांनी असं म्हटलेलं आहे की या हल्ल्याच्या वेळी मुंबईमध्ये एक असा हस्तक होता जो दहशतवाद्यांची मदत करत होता. अर्थात तत्कालीन केंद्र सरकारने या मुद्द्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, परंतु या प्रकरणी आणखी एक खूप मोठा खुलासा झालेला आहे. हा खुलासा केला आहे खतरनाक दहशतवादी यासीन मलिक याने, जो हवाई दल अधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी तिहार तुरुंगामध्ये सजा भोगतोय. यासीन मलिक असं म्हणाला आहे की तत्कालीन केंद्र सरकार 2006 पासून 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्याशी संपर्कात होतं, याच्याबरोबर चर्चा करत होतं. पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं होतं की दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहू शकत नाही, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करायला पाकिस्तानमधील सत्ताधारी तिथले नेते प्रचंड उत्सुक आहेत, परंतु नरेंद्र मोदी त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघायला तयार नाही आहेत. त्यांना माहिती आहे दहशतवाद हा पाकिस्तानच्या धोरणाचा भाग आहे आणि दहशतवाद पाकिस्तान कधीही सोडू शकत नाही. UPA सरकार नेमकं याच्या उलट होतं, याचं नेमकं दुसरं टोक होतं. UPA सरकार फक्त पाकिस्तानमधल्या सत्ताधाऱ्यांशी नाही तर तिथल्या खतरनाक दहशतवाद्यांशी सुद्धा चर्चा करण्यासाठी प्रचंड उत्सुक होतं आणि ही चर्चा करण्यासाठी सरपटत सुद्धा होतं. हाफिज सईद हा देशातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे. केंद्र सरकार हाफिज सईदच्या संपर्कात होतं आणि हाफिज सईदशी संपर्क साधण्यासाठी त्यावेळच्या केंद्र सरकारने म्हणजे UPA सरकारने इंटेलिजन्स ब्युरोला कामाला लावलं होतं आणि काश्मीरमधला खतरनाक दहशतवादी यासीन मलिक याला सुद्धा कामाला लावलं होतं. हा यासीन मलिक सध्या तिहार तुरुंगामध्ये आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये यासीन मलिक यांनी जे दावे केलेले आहेत ते अत्यंत खळबळजनक अशा प्रकारचे दावे आहेत. UPA सरकारच्या काळामध्ये देशामध्ये नेमकं काय घडत होतं हे स्पष्ट करणारे हे दावे आहेत. UPA सरकार अक्षरशः दहशतवाद्यांच्या गळ्यामध्ये गळे घालत होतं आणि या दहशतवाद्यांना पुढे करून अन्य खतरनाक दहशतवाद्यांची चर्चा करत होतं. 2006 नंतरच्या घडामोडी जर आपण बारकाईने अभ्यासल्या तर आपल्या लक्षात येईल की तत्कालीन UPA सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये विशेषतः पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये एक खतरनाक अशा प्रकारचं साटेलोटं होतं. आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये यासीन मलिक म्हणतो की 2006 मध्ये मी पाकिस्तानला भेट दिली होती आणि या भेटीत मी खतरनाक दहशतवादी हाफिज सईद याच्याबरोबर चर्चा केली होती आणि या भेटीची सुपारी मला इंटेलिजन्स ब्युरोने दिली होती. म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोला पुढे करून सरकार हाफिज सईदशी संवाद साधत होतं. ही भेट कशी झाली, कुणामुळे झाली याचा संपूर्ण तपशील यासीन मलिकने या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेला आहे. तो असं म्हणतो की दिल्लीमध्ये IBचे तत्कालीन संचालक VK जोशी यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की तू पाकिस्तानमध्ये जा, तिथे पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद याच्याबरोबर चर्चा कर, अन्य दहशतवादी नेत्यांबरोबर चर्चा कर. आणि ते असं म्हणाले की पाकिस्तानच्या सोबत जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर फक्त तिथल्या नेत्यांशी संवाद करणं पुरेसं नाही आहे, दहशतवाद्यांशी सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे. आता VK जोशी जे काही म्हणाले, VK जोशी हे IBचे संचालक होते, ते जे काही म्हणाले ते त्यांच्या मनातलं असण्याची शक्यता सुतराम सुद्धा नाही आहे. कारण IBचे अधिकारी तेच करणार ज्या सूचना त्यांना सरकारकडून दिल्या जात आहेत. विशेष करून पाकिस्तानबाबत कोणताही IBचा अधिकारी किंवा रॉचा अधिकारी स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाही, तो तेच करतो जे सरकारचं धोरण असतं. तर VK जोशींनी त्याला सांगितलं होतं की दहशतवाद्यांशी चर्चा कर. यासीन पाकिस्तानमध्ये गेला आणि त्यांनी दहशतवाद्यांशी चर्चा केली. यासीन मलिकची पाकिस्तान भेट ही UPA सरकारच्या सूचनेवरून झालेली होती हे सिद्ध करण्यासाठी फक्त एकच पुरावा पुरेसा आहे. यासीन पाकिस्तानमध्ये गेला, तिथे त्यांनी हाफिज सईदची भेट घेतली, तो परतला आणि पहिली भेट घेतली त्यांनी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची. पाकिस्तानमध्ये यासीन मलिक भारत सरकारचा पाहुणा म्हणून गेला होता. तिथे त्याने हाफिज सईदशी चर्चा केली. तिथे जिहादी नेत्यांच्या एका मेळाव्याच्या समोर त्याने भाषण ठोकलं. आपल्याला आठवत असेल 2014 नंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि कलम 370 हटवल्यानंतर हाफिज सईदने एका चॅनलला मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्याने काँग्रेसची भरपूर स्तुती केली. तो असं म्हणाला, भारत में कुछ अच्छे लोग भी है जो BJP को बता रहे हैं, जे BJPला सांगतात की काश्मीरमध्ये तुम्ही जे काही करताय ते योग्य नाही आहे. काँग्रेसची त्याने भरभरून प्रशंसा केली. हाफिजने काँग्रेसची प्रशंसा केली. त्याचं कारण बहुधा 2006 मध्ये यासीन मलिकने काँग्रेस सरकारच्या वतीने जी साखर पेरणी केली ते त्याचं कारण असावं.
काँग्रेस सरकारचा नेमका कोणता निरोप घेऊन 2006 मध्ये यासिन मलिक पाकिस्तानमध्ये गेला? हाफिज सईदला त्याने नेमकं काय सांगितलं याचा उलगडा त्याने त्याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला नाही आहे. हा निरोप नेमका कोणाचा होता? डॉक्टर मनमोहन सिंग यांचा होता की सोनिया गांधी यांचा होता? सोनिया गांधी आपल्याला माहिती आहे या सरकारच्या सूत्रधार होत्या, त्यामुळे तो निरोप कोणाचा होता, त्या निरोपाचा नेमका तपशील कोणता होता हे यासिन मलिकने त्याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उघड केलेलं नाही आहे. हाफिजने त्याला काय सांगितलं हे सुद्धा त्याने काही उघड केलेलं नाही आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, काँग्रेसचा जो काही निरोप होता तो हाफिजला अत्यंत गोडगोड वाटला असणार, कारण त्याच्यानंतर हाफिज सईद जेव्हा जेव्हा काँग्रेसबद्दल बोलला तेव्हा अत्यंत छान छान बोलला. यासिन मलिक जेव्हा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटला तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार MK नारायणन हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर डॉक्टर मनमोहन सिंग यासिन मलिकला म्हणाले की मी तुम्हाला काश्मीरमध्ये जी अहिंसात्मक चळवळ सुरू झालेली आहे त्या चळवळीचा जनक मानतो. पण किती धक्कादायक बाब आहे बघा, ज्या दहशतवाद्यावर 3 जवानांची हत्या करण्याचा आरोप आहे त्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काश्मीरमधील अहिंसात्मक चळवळीचा जनक बनवून टाकला. काँग्रेस सरकार आणि यासिन मलिक यांच्यामध्ये जो रोमांच सुरू होता तो पुढे बराच काळ सुरू राहिला. 2006 मध्ये यासिन मलिक पाकिस्तानमध्ये गेला होता आणि त्याच वर्षी 11 जुलै 2006 मध्ये मुंबईच्या लोकलमध्ये असा भीषण बॉम्बस्फोट झाला, त्याच्यामध्ये अनेक लोक ठार झाले आणि पुढे 2008 मध्ये मुंबईवर आजवरचा सगळ्यात भीषण दहशतवादी हल्ला झाला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून अलीकडे बऱ्याच आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यापैकी एक सुधाकर चतुर्वेदी त्यांनी अलीकडेच आरोप केलेला आहे की हेमंत करकरे यांची जी हत्या झाली त्याच्या मागे शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस सरकारचा हात होता. आपल्याला माहिती आहे की शरद पवार हे UPA सरकारमध्ये केंद्रात मंत्री होते. महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार होतं त्याचे सूत्रधार होते आणि 26/11चा जो मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला त्याच्या आधी देशामध्ये भगव्या दहशतवादाचे जे ढोल वाजवणारे 4 प्रमुख नेते होते त्यापैकी शरद पवार हे एक होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी केलेलं एक विधान प्रचंड गाजलं होतं. ते असं म्हणाले होते की शुक्रवारी मुसलमान मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतील हे शक्यच नाही आहे. म्हणजे दहशतवादाची जी सुई कायम मुस्लिम समाजाकडे वळलेली असे ती या विधानाने शरद पवारांनी शिताफीने हिंदू समाजाकडे वळवली. भगवा दहशतवाद या विषयाबद्दल जे 4 नेते बोंब ठोकत होते त्याच्यामध्ये शरद पवार होते, दिग्विजय सिंग होते, सुशीलकुमार शिंदे होते आणि तत्कालीन गृहमंत्री P. चिदंबरम हे सुद्धा होते. सुधाकर चतुर्वेदी ज्या हेमंत करकरे यांच्या हत्येबद्दल बोलतोय त्यांची हत्या 26/11च्या या भीषण हल्ल्या दरम्यानच झाली होती आणि याच हेमंत करकरेवर केंद्र सरकारने आणि तत्कालीन राज्य सरकारने बहुधा भगवा दहशतवाद सिद्ध करण्याची जबाबदारी सोपवली होती. हेमंत करकरे आणि त्यांचे ATS मधले जे सहकारी आहेत त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग असो, मेजर रमेश उपाध्याय असो, सुधाकर चतुर्वेदी असो किंवा समीर कुलकर्णी, कर्नल प्रसाद पुरोहित असो, अशा अनेक लोकांना प्रचंड मारहाण केली, त्यांचे अमानुष हाल केले. समीर कुलकर्णीची अलीकडेच न्यूज डंकावर मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की पोलीस इतके मारायचे की त्यांचे अक्षरशः दात तुटले होते आणि या संपूर्ण हल्ल्याचा जो मास्टर माइंड होता हाफिज सईद, तत्कालीन केंद्र सरकार या हाफिज सईदच्या संपर्कात होतं. UPAचं सरकार दहशतवाद्यांना पुढे करून हाफिज सईदशी चर्चा करत होतं, त्याच्याशी संपर्कात होतं. परंतु ही चर्चा नेमकी कशाबद्दल होत होती? ती दहशतवाद थांबवण्यासाठी होती की मुंबईमध्ये आणि देशभरामध्ये दहशतवाद घडवण्यासाठी? कारण या चर्चेनंतर 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये लोकलचा बॉम्बस्फोट झाला. 2008 मध्ये मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये जे लोक सामील होते पाकिस्तानी दहशतवादी त्यांनी हाताला कलावा बांधला होता, हिंदू नावं धारण केली होती आणि हिंदू नावं असलेली ओळखपत्र त्यांच्या खिशामध्ये सापडली. आणि हे सगळं कशासाठी करण्यात येत होतं? आणि हे लक्षात घ्या, केंद्र सरकार UPA सरकार या सरकारचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधी यांच्याकडे होता. 26/11चा जो मुंबईवर हल्ला झाला त्याच्यामध्ये एक अजब योगायोग होता. हा हल्ला हिंदूंनीच घडवला असं पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे हाफिज सईद त्याला दाखवायचं होतं. आणि भारतात बसलेले काँग्रेसचे नेते सुद्धा हिंदू दहशतवादाचे ढोल त्याच्या आधीपासून बडवायला लागले होते. आता हा निव्वळ योगायोग होता की या दोघांमध्ये काही समन्वय होता? यासिन मलिक याचं जे काही कथन समोर आलेलं आहे त्या कथनानंतर या गोष्टीला बळ मिळतं की जे योगायोग वाटतात ते योगायोग असतीलच असं काही नाही आहे. आणि जर योगायोग असले तर योगायोग किती असू शकतात? राम प्रधान यांनी सांगितलेलं आहे की दहशतवाद्यांना मदत करणारा मुंबईतला एक हस्तक होता आणि याच्याबद्दल मी तत्कालीन गृहमंत्री P. चिदंबरम यांचं लक्ष वेधलं होतं, परंतु P. चिदंबरम यांनी माझ्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही, कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही.
26/11च्या हल्ल्याच्या आधी एक खतरनाक दहशतवादी पाकिस्तानमध्ये जातो आणि 2008 मध्ये मुंबईवर ज्याने भीषण हल्ला घडवला त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्याबरोबर चर्चा करतो. हा सुद्धा योगायोग होता का? भारतात हिंदू दहशतवादाबद्दल, भगव्या दहशतवादाबद्दल करण्यात आलेली वातावरण निर्मिती, पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून करण्यात आलेले तसेच प्रयत्न, या सगळ्या ज्या कड्या आहेत त्या जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की 26/11चा जो हल्ला आहे ते सरळ प्रकरण नव्हतं. यासिन मलिक जे काही म्हणालाय त्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, परंतु यासिन मलिक जे काही म्हणालाय त्याची चौकशी करणं पुरेसं नाहीये. सुधाकर चतुर्वेदी जे काही म्हणालाय त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. 26/11चा दहशतवादी हल्ला त्याचं पाकिस्तान कनेक्शन आहेच, ते उघड झालेलं आहे, परंतु याचं काही काँग्रेस सरकारशी सुद्धा कनेक्शन होतं का हे सुद्धा उघड करण्याची गरज आहे. ज्यांना भारत अस्थिर करायचं आहे, ज्यांना भारतामध्ये रक्तपात करायचा आहे, ज्यांना भारतामध्ये उत्पात माजवायचं आहे, हे भारताचे घनघोर शत्रू आहेत, असे पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवादी जेव्हा काँग्रेसचा मुद्दा येतो तेव्हा अचानक हळवे का होतात? अलीकडे शाहिद आफ्रिदी त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भरभरून स्तुती केलेली आहे. हा शाहिद आफ्रिदी सतत भारताच्या विरोधात बोलत असतो, परंतु काँग्रेसच्या बाजूने बोलत असतो, कारण या शाहिद आफ्रिदीचा एक भाऊ दहशतवादी होता आणि त्याचा खात्मा भारतीय सुरक्षा दलांनी केला होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांना काँग्रेसबद्दल प्रेमाचं भरतं इतकं काय येतं? ते वारंवार काय येतं? मोदी सरकार त्यांच्या डोळ्यात का खुपतं आणि हे सरकार जाऊन या देशामध्ये काँग्रेस सरकार पुन्हा यावं अशी इच्छा वारंवार ते का व्यक्त करतात? काश्मीर प्रश्न जर कोण सोडवू शकेल तर ते काँग्रेस सरकारच असं त्यांना का वाटतं? कारण काँग्रेस सरकार त्यांच्यासमोर सरपटत होतं, काँग्रेस सरकार यांच्या मिन्नतवाऱ्या करत होतं, काँग्रेस सरकार यांच्यासमोर लुटांगण घालत होतं, काँग्रेस सरकार यांच्या गळ्यात गळे घालून चर्चा करत होतं. ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सरेंडर मोदी, सरेंडर मोदी असा ओरडा केला. देशभरामध्ये एक अभियान चालवलं. त्यांना फक्त देशात नाही तर विदेशात सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी हे लेचे पेचे पंतप्रधान आहेत अशा प्रकारची त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात हे काँग्रेसचे नेते जेव्हा त्यांच्या हातामध्ये सरकार होतं तेव्हा दहशतवाद्यांच्या समोर किती सरेंडर होते, किती शरणागत होते, त्यांना कसं लुटांगण घालत होते हे यासिन मलिक याच्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून उघड झालेलं आहे. काँग्रेसने गेल्या काही वर्षामध्ये या देशामध्ये अत्यंत भयंकर, अत्यंत खतरनाक असा देशविरोधी खेळ सुरू केलेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये एक बातमी खूप चर्चेत आहे. 2023 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान हडसन येथे त्यांचं एक भाषण झालं. हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सुनीता विश्वनाथन या महिला उपस्थित होत्या. यांचा संबंध जॉर्ज सोरोस यांच्याशी आहे. ओपन सोसायटी फाउंडेशनच्या संबंधित ज्या विविध NGO आहेत त्यांच्याशी यांचा संबंध आहे. तर या सुनीता विश्वनाथन त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर गाठभेट घेतली. हा जो कार्यक्रम होता त्याचे प्रायोजक कोण होते हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. अमेरिकेमध्ये जे कतारचे राजदूत आहेत त्यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. म्हणजे कल्पना करा, आता कतारच्या राजदूताला राहुल गांधी यांचा कार्यक्रम प्रायोजित करण्याची काय गरज? कतार हा तोच देश आहे ज्या देशात दडून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना काही दिवसापूर्वी इस्रायलने टिपलं होतं. दहशतवाद्यांशी खतरनाक साठलोट असलेला हा देश आहे आणि या देशाचा राजदूत अमेरिकेत असलेला राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम प्रायोजित करतो. काँग्रेसला नेमकं करायचं आहे काय? काँग्रेसचे नेते नेमकं करतायत काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आणि या सगळ्या घटनांबद्दल अत्यंत सखोलपणे विचार करण्याची गरज आहे आणि काँग्रेसच्या बाबत नेमकी कोणती मानसिकता बनवावी हे ठरवण्याची गरज आहे. हे सगळं ठरवायचं आहे तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना मिळून याच्याबद्दल एक ठोस निर्णय घेण्याची आता आवश्यकता निर्माण झालेली आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. काल मी आपल्याला सांगितलं होतं की कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होताना तुम्ही कुठून कॉमेंट करताय हे निश्चितपणे सांगा आणि त्याला बऱ्याच जणांचा प्रतिसाद मिळाला. तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे मला कळू शकतंय. मला असं वाटतं की भारताबाहेर सुद्धा 8-10 देशातून मेसेज आलेले आहेत की आम्ही जपानमधून बघतोय, कॅनडामधून बघतोय, अमेरिकेतून बघतोय. महाराष्ट्राच्या तर प्रत्येक जिल्ह्यातून आहे आणि देशाच्या अन्य राज्यातून सुद्धा न्यूज डंका बघितला जातो हे आपल्या कॉमेंट नंतर मला कळलं. माझी आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे आणि जर आपली इच्छा असेल तर एक ऑनलाईन आपण चर्चेचं आयोजन करू शकतो. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. अशा प्रकारच्या चर्चेचं आयोजन व्हावं का? तुम्ही सूचना करा, त्यानुसार आपण या कार्यक्रमाचं आयोजन करू. कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होताना पुन्हा एकदा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते निश्चित सांगा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.